पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ. या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळाबद्दल जाणून घेऊ. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एखादी कृती त्यावेळी घडत आहे हे सांगण्यासाठी वापरतात. पास्ट कंटिन्युअस टेन्स पूर्वी एका विशिष्ट वेळी एक कृती घडत होती हे सांगताना वापरतात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स यामधला फरक हा वाक्यात वापरलेल्या हेल्पिंग वर्ब्सवरून ओळखता येतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम, इज आणि आर यासारखी हेल्पिंग वर्ब्स वापरली जातात. आय एम ईटिंग, शी इज स्लीपिंग, दे आर प्लेइंग. पण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज आणि वेअर ही हेल्पिंग वर्ब्स वापरली जातात. आय वॉज ईटिंग, शी वॉज स्लीपिंग, दे वेअर प्लेइंग. दोन्हीमध्ये क्रियापदाच्या शेवटी ING लिहितात. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सिंग्युलर आणि प्लुरल प्रोनाउन्स सर्वनामे कशी वापरतात ते आता पाहू. आधी सब्जेक्ट कोण आहे ते ठरवा. आय, ही, शी, दे, वी, यू. मग कृती कोणती आहे ते ठरवा आणि त्या शब्दापुढे ING लिहा. हे असं: रीडिंग, ईटिंग, स्लीपिंग, डान्सिंग, वॉकिंग, सिंगिंग. सब्जेक्टच्या आधारे ऑक्झिलरी वर्ब्स वॉज किंवा वेअर यापैकी कोणतं असायला पाहिजे ते ठरवा. आता तयार झालेली वाक्य पाहू. आय वॉज रीडिंग, ही वॉज ईटिंग, शी वॉज स्लीपिंग, दे वेअर डान्सिंग, वी वेअर वॉकिंग, यू वेअर सिंगिंग. पास्ट कंटिन्युअस टेन्समधील वाक्य एखादी कृती भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळी सुरू होती हे दर्शवतात. उदाहरणार्थ, आय वॉज स्टडिंग when my mother came home. She was cooking when the electricity went off. काही मोठ्या वाक्यांचा सराव करू. कुत्रा मोठ्याने भुंकत होता. The dog was barking loudly. ते फोनवर बोलत होते. They were talking on the phone. सूर्य प्रखरतेने तळपत होता. The sun was shining brightly. तो आपल्या घराच्या भिंती रंगवत होता. He was painting the walls of his house. मी कामावर चाललो होतो तेव्हा मी अपघात पाहिला. I was going to work when I saw the accident. तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स समजला असेल अशी आशा आहे. सराव करत रहा.